हाय, आज मी बनवणार आहे तीळ आणि शेंगदाण्याचे मिक्स असे लाडू। हे बघा, मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि तीळ पण हलकेसे गरम केलेले आहे। हे दोन्ही मी मिक्स केलेले आहे, ते मला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। आणि हे इकडे मी ना काजू आणि बदामची मिक्स करून पावडर केलेली आहे आणि इकडे गूळ किसून घेतलेला आहे। इकडे मिक्सरच्या बाउलमध्ये शेंगदाणे आणि थोडेसे तीळ आणि थोडं थोडं करून असा गूळ घालून ना बारीक करून घ्यायचं असं सगळं। हे बघा, हे अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसर असं जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त मोठं पण नाही ठेवायचं, असं मी बारीक केले। आणि हे मिश्रण आता सगळं एकजीव करून घेतलं। ह्याच्यामध्ये अशा थोड्या थोड्या गिठळे राहिलेले सगळ्या हाताच्या सहाय्याने मी फोडून घेतल्या आणि तोपर्यंत इकडं गॅसवरती ते तूप गरम करायला ठेवलं। तूप हे छोटी एक वाटी घेतलं तरी चालेल, म्हणजे ह्याच्या अंदाजावरती। हे मी सगळं अर्धा किलोच्या मापाने घेतलेलं। एक छोटी वाटी तूप असं कडकडीत गरम करायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं। तूप हलकंसं कोमट कोमट आपल्या हाताला हे थोडंसं कोमट कोमट लागल्यानंतर हे परत असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकदम कडक असताना नाही आणि एकदम एकदम थंड झाल्यावर पण नाही। अशा प्रकारे माझे सगळे लाडू बनवून तयार आहेत। हे बघा किती छान दिसत आहेत। चला, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।